हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि आज मी काय बनवणार आहे चला दाखवते। आता मी बनवणार आहे ऑमलेट। तर तुम्ही कसं बनवतात मी असं बनवते। हे मी अंडे घेतलेत, इथं मी ग्लासमध्ये 3 अंडे फोडलेत आणि 3 अंड्याचं ऑमलेट करायचे। आता तर मी याच्यामध्ये टाकला आहे कांदा, मीठ, हळद आणि मिरची। तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता मी मिक्स करून घेते। मिक्स करून झाले चांगलं। इथे हे पॅन ठेवले आणि पॅन मध्ये तेल टाकले। म्हणजे थोडंसं तेल टाकायचं असतं, जास्त तेलाची गरज नाही ऑमलेटसाठी। आता मी ऑमलेट टाकणार आहे। अंड्याचा आकार काय झालाय ह्या ऑमलेटचा तर मलाच कळलं नाही। याचा आकार असं काय झालाय। हे मी याच्यात तेल घेतले, तर आपल्याला थोडं थोडं तेल टाकायचे। तेल मी टाकलं, तर याला पलटी होते का बघायचं, माझ्याकडून होईल का। झालं झालं झालं। थोडंसं करपलंय, पण तसं चांगलंय। इकडून पहा किती भारी आलंय। तर आता आपलं अंड रेडी आहे, म्हणजे ऑमलेट। आणि आपण आता याला उतरणार। तर पहा, त्याच तव्यामध्ये मी हा रात्रीचा भात होता तो आता गरम करतीये। तर बघा, आता मी जेवायला घेतलंय। ही आपली रोटी आहे, हे आपलं ऑमलेट आहे, आणि इकडं आहे हे वाटाण्याचं कालवण केलं सकाळी मी, आणि हा भात रात्रीचा आहे। तर कसं वाटलं माझं जेवण नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही असं जेवण करता का। तर आता मी जेवून घेते। माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा।